साठी मोठी व आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफीसाठी दुसऱ्या टप्प्यात जर बघितलं आपण तर 4,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे. तर काय ही संपूर्ण माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणून घेणार आहे. तुम्ही सुद्धा जर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल आणि यादी केव्हा पडणार तर या संबंधीची सर्वात मोठी आणि गुड न्यूज आलेली आहे. ती म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील जो निधी आहे 4,000 कोटीचा तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे. त्या संबंधीचा जर आपण बघितला तर शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. तर आता ही महत्त्वाची बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळत असेल. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपण बघितलं तर अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना ही मुख्यमंत्री म्हणजे भाजप सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत होते त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे. आणि एक वेळ समझोता योजना सुद्धा यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. हे जर आपण बघितलं तर सप्टेंबर 2025 पर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांची ही कर्जमाफी असणार आहे. जर आपण बघितलं तर या कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दुसऱ्या टप्प्यात शासनाने आता 4,000 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाची मंजुरीही मिळालेली आहे. याआधी जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यात 7,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. पूर्वी 7,000 कोटीचा आता 4,000 कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आणखी 4,000 कोटी वितरित करण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. याबाबत शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. सन 2026-27 जर आपण बघितलं या आर्थिक वर्षात शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 कार्यक्रम अंतर्गत 33 अर्थसहाय्य ह्या लेखा विषयाअंतर्गत 20,552 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघू शकता तुम्ही 20,552 कोटी एवढा निधी या कर्जमुक्ती योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ह्या लेखा शीर्षकाखाली 13,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे. सदर निधीपैकी आता जर आपण बघितलं तर 13,551 कोटी शिल्लक आहे आणि त्या निधीपैकी 4,000 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने आता मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. जर आपण बघितलं तर शेतकरी अर्थमुक्ती म्हणजे कर्जमुक्तीमध्ये जर आपण बघितलं तर अर्थ खातं सुद्धा सर्वात महत्त्वाचं असतं. आणि या योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये पुरवणी मागणीद्वारे 20,552 कोटी इतका निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जर आपण बघितलं तर याआधी शासन निर्णयान्वये सुरुवातीला 1 कोटी आणि नंतर 7,000 कोटी इतका निधी सहाय्यक आयुक्त व निबंधकांना उपलब्ध करून सुद्धा देण्यात आलेला आहे. निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने आता घेतलेला आहे. म्हणजे आता निधी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर पात्र कर्ज खात्याची यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आली आहे. सदर पात्र कर्ज खात्यातील लाभांची रक्कम थेट बँक खात्यांमध्ये वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा असा दिलासा सुद्धा मिळणार आहे. जर आपण बघितलं तर मैत शेतकऱ्यांच्या वारसांना सुद्धा कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. कर्ज खात्यावर होणार सुद्धा नोंद. दरम्यान जर आपण बघितलं तर या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या मात्र आधार प्रमाणिकेपूर्वी मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये सरकारने मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. संबंधित मृत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर वारसांची नोंद करून त्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सुद्धा अपलोड करण्यात आलेली आहे. यामुळे जर आपण बघितलं तर पात्र वारसांना योजनेच्या निकषानुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत असून महाआयटी मार्फत 16.96 लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यापैकी 13.48 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुद्धा पूर्ण झालेले होते. पहिल्या यादीतील काही शेतकरी आधार प्रमाणीकरण पूर्वीच मृत झाल्याने बँकांच्या निदर्शनास आले. शासन धोरणानुसार आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ देता येणार नाही. त्यामुळे कर्ज खात्यासाठी वारस नोंद करून सुधारित माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे हे जर आपण बघितलं तर 4,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गी करण्यात आले. ही होती माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.